स्क्रीन दिसते सगळ्यांना? येस सर. तर आजच्या लेक्चरला आपल्याला बघायचं आहे सेशन आणि कुकीज. ओके. कुठे इंटरव्ह्यूला जा PHP च्या, तुम्हाला हा क्वेश्चन 101% विचारता म्हणजे विचारता. ओके. आता सेशन आणि कुकी काय करता, तुम्ही तुमच्या जर वेबसाईटला टेम्पररी डेटा काही स्टोअर करायचा आहे, तर त्याचा मेन मोठो हाच असतो सेशन आणि कुकीजचा, की काय तुम्ही टेम्पररी डेटा त्यावर स्टोअर करू शकता. ओके. सपोज तुम्ही ॲमेझॉनच्या एखाद्या वेबसाईटवर गेले, सपोज Amazon.com वरती गेले. ओके. इथे एखादा प्रोडक्ट तुम्ही सर्च करताय. ओके. इथे एखादं काय केलं तुम्ही, सपोज एखादा प्रोडक्ट सर्च केला, शूज वगैरे फुटवेअरमध्ये एखादं काही प्रोडक्ट सर्च केलं. त्यानंतर बघा, तुम्ही तुमचं सोशल मीडिया यूज करा, व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टा. त्यानंतर तुम्हाला खाली ॲड पडायला सुरुवात होऊन जाते. ओके. जो प्रोडक्ट सर्च केलाय त्याच प्रोडक्टच्या रिलेटेड ॲड पडता. मे बी झालेला असेल, हा एखाद्याला एक्सपिरियन्स आलेलाच असणार आहे. ते कसं होतं माहिती आहे, जेव्हा तुम्ही त्यांच्या वेबसाईटवरती व्हिजिट करता, त्यानंतर तुम्ही जो प्रोडक्ट सर्च केलाय का, तो प्रोडक्ट ते कुकीमध्ये स्टोअर करून घेता. ओके. तुमचा ID पासवर्ड हे तुम्ही सेशनमध्ये टाकता ते, पण तुमची इन्फॉर्मेशन, युजर कुठला आहे, त्याची लोकेशन कुठली आहे, तो कोणत्या मोबाईलवरून डेटा ॲक्सेस करतोय आपला. ओके. किंवा तो लॅपटॉपमधून आपली वेबसाईट व्हिजिट करतोय की मोबाईलमधून व्हिजिट करतोय, त्यांना जो डेटा पाहिजे मार्केटिंगसाठी तो सगळा डेटा ते कुकीज थ्रू कलेक्ट करता. ओके. तर हा कुकीजचा सगळ्यात मोठा फायदा आहे. जास्त करून आपण तर काही कुकी यूज करत नाही, पण ज्या ई-कॉमर्सच्या वेबसाईट वगैरे, ओके, त्या काय करता, कुकीज यूज करता. सपोज तुम्ही एखादा वॉच बघितलंय, वॉच आता मी तर सर्च करतोय ना. ओके. मग माझा IP ॲड्रेस, त्याच्यानंतर ते काय करतील, माझ्यासाठी एक नवीन कुकीज सेट करतील त्यांच्याला. मग मी हे वॉच बघतोय, किती वेळा बघितलं, कुठं कुठं काय क्लिक केलं, मी शॉपिंग कार्टमध्ये ॲड केलं का नाही, ॲड करून परत, म्हणजे त्याच्यावरून ते जज करता की जो आपला युजर ते कन्फ्यूज आहे वाटतं, त्याला अजून त्या रिलेटेड काही प्रोडक्ट आपण शो केले तर आपलं प्रोडक्ट विकलं जाऊ शकतं. ओके. या बारीक बारीक स्ट्रॅटर्जीवरती ते काम करता पूर्ण. त्यांची यासाठी एक सेपरेट टीम पण असते. मग त्यासाठी आपल्या टेक्निकल फील्डमधनं त्यांना कुकीज खूप इम्पॉर्टंट आहे. ओके. तर हा कुकीचा सगळ्यात मोठा फायदा झाला. म्हणजे एखाद्या वेबसाईटवरती आपण व्हिजिट केलं, तर याचा आन्सर सिंपल असंच करायचं इंटरव्ह्यूला, की सर्वांना जर आपण एखाद्या वेबसाईटवरती व्हिजिट करतोय, तर त्यांना जो डेटा त्यांच्यासाठी इम्पॉर्टंट आहे, तो डेटा ते कुठेतरी स्टोअर करून घेता. तो डेटा कुठेतरी स्टोअर करता म्हणजे आपल्या वेबसाईटला स्टोअर करता, लोकल मशीनमध्ये तो टेम्पररी बेसिसवरती स्टोअर करता. ओके. त्याला टाईम लिमिट पण असतं. त्यांनी एक टाईम म्हणजे एक्सपायरी पण दिलेली असते, की एवढ्या एवढ्या दिवसासाठीच तो डेटा स्टोअर करून घ्या. ओके. तो काय नावाने डेटा स्टोअर होणार आहे ते सगळं सिंटॅक्स वगैरे असतं त्याचे, मी दाखवतो तुम्हाला ते सगळं आता. आणि सेशनचं यानंतर बघू आपण. ओके. तर कुकीजची एवढीच कन्सेप्ट आहे. आपण कुकीजची आता वन बाय वन बघू. याची फर्स्ट स्टेप असते, ठीक आहे, इथंच घेतो मी, तुम्हाला क्रिएट करावं लागते कुकी. ओके. मग त्याचं सिंटॅक्स आहे सेट कुकी नावाचं. त्यामध्ये भरपूर सारे पॅरामीटर पास करावं लागतं, पण भरपूर सारे आपल्याला आलेच पाहिजे असं काही नाही. फर्स्ट तर तुम्हाला कुकीचं नेम द्यावं लागतं. स्क्रीन दिसते ना सगळ्यांना? हो हो सर. ओके. फर्स्ट नेम द्यावं लागतं, त्यानंतर कुकीची तुमची व्हॅल्यू द्यावं लागते. त्याच्यानंतर इथं तुम्हाला टाइम लिमिट द्यावं लागतं, एक्सपायरी कधी होणार आहे तुमची कुकीज. ओके. म्हणजे तिथं मिनिट्स वगैरे पास करावं लागतात, किती मिनिटानंतर तुमची कुकीज एक्सपायर होणार आहे. मग ते मिनिट्सचं तुमचं सेकंदमध्ये, किंवा ते मिनिट डिवायडेड बाय 30 days. ओके. इथं आपलं डेट आणि ते डेट आणि टाईमचं फंक्शन इथं यूज करून आपण ते करू शकतो. ते पण मी तुम्हाला डेमो दाखवतो. म्हणजे इथं आपलं इथं थर्ड पॅरामीटर कोणतं, एक्सपायरी. त्याच्यानंतर तुम्हाला पाथ स्पेसिफाय करावा लागतो. आता पाथ स्पेसिफाय करायचं म्हणजे काय, जर तुम्ही इथं स्लॅश पास केला सिंपल असा, ओके, तर पाचच्या पॅरामीटरच्या जागी जर तुम्ही असा स्लॅश दिला, तर त्याचा अर्थ असा होतो की ही कुकी तुम्ही पूर्ण पेजेसमध्ये कुठे पण यूज करू शकता. ओके. पण तुम्ही असं काही स्पेसिफाय दिलं, स्लॅश प्लस तुम्ही अबाउट अस वगैरे जे पेजचं नाव आहे, ते पेजचं नाव दिलं, तर तुम्ही ज्या कुकीज सेट केलाय तुम्ही त्याच पेजला यूज करू शकता. ओके. त्यानंतर पुढचं पॅरामीटर येतं डोमेन. इथं डोमेनला पण स्पेसिफाय करू शकता तुम्ही, की ॲक्च्युअलमध्ये तुमच्या कुकीज तुम्हाला कोणत्या डोमेनसाठी करायचे आहे, किंवा कोणत्या सब डोमेनसाठी यूज करायचे आहे. त्याच्यानंतर इथं सिक्युअर,
आता सिक्युअरमध्ये दोन व्हॅल्यू आहेत, ट्रू आणि फॉल्स. ओके, हे बुलियन पॅरामीटर आहे. इथं आता सिक्युअर कसं आपले दोन यू आर एलला रिक्वेस्ट जाते, कोणती HTTP आणि HTTPS. जो एस असतो तो सिक्युरिटी दाखवतो आपल्याला. ओके, आणि ती सिक्युरिटी तू याची येते कशा थ्रू, SSL थ्रू. याच्या साईडला असेल, आपण बघू आपल्या या साईडला पण आहे बघा. इथं काय HTTPS आहे, म्हणजे काय सिक्युअर साईट आहे. ओके, आणि HTTP हा पण हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल आहे, आणि हा सिक्युरिटीचा एस असतो त्यांचा. तर तुम्हाला त्यांनी असं ऑप्शन दिलं तिथं, जर HTTPS असेल तरच तुम्हाला दाखवायचं असेल तर ते ट्रू करा, आणि जर HTTP असेल तरी दाखवायचं असेल तर तिथं फॉल्स करा. ओके, हे झालं तुमच्या सिक्युअर पॅरामीटरचं. आणि त्यानंतर लास्ट पॅरामीटर आहे तुमचं HTTP ओनली. आता HTTP ओनली म्हणजे काय, आपण आता आपल्या लोकल सर्व्हरला चालवतोय, म्हणजे लोकल होस्टला चालवतोय, तर तुम्हाला इथं शो करायची का ती, किंवा तुम्ही लाईव्हच्या सर्व्हरला यूज करताय तर तुम्हाला तिथं शो करायची नाही. इथं पण त्याच्या दोन व्हॅल्यू आहेत, ट्रू आणि फॉल्स. ओके, आता जास्त करून हे पॅरामीटर आपण यूज करत नाही. कोणते कोणते, डोमेन, सिक्युअर आणि HTTP ओनली. मेन तीनच पॅरामीटर लागतं कुकीला, नेम, व्हॅल्यू, एक्सपायरी. ओके, पाथ पण स्पेसिफाय करायचं तर करू शकता, तिथं आपण सिंपल स्लॅशेस देत असतो. ओके, पण विचारलं कधी क्वेश्चन तर तुम्हाला एवढं सांगता आलं पाहिजे. हे झालं तुमच्या कुकीज विषयी. आता आपण काय करू, कुकीज सेट करू, त्यानंतर ती प्रिंट करून बघू. ओके, ती डिस्ट्रॉय पण करू शकतो आपण. वन बाय वन सगळं बघू आपण आता. आणि आता काय झालं, इथं आपण कुकी सेट केला, जर तुम्हाला व्ह्यू करायच्या असल्या, तर त्याच्यासाठी सुपर ग्लोबल व्हेरिएबल आहे $_कुकी. ओके, आणि ज्या नावाने तुम्ही कुकी सेट केली इथं, ओके, ते नेम तुम्हाला इथं पास करून द्यायचं. आता इथं नेम आहे ना, मग आपण सिंपल काय घेऊ, नेम. त्यानंतर तुमची कुकी काय होईल, प्रिंट होऊन जाईल. म्हणजे इको जर केली तर ती तुमची प्रिंट होऊन जाईल. इथं स्क्वेअर ब्रेसेस आहे. ओके, तर आपण याचा लाईव्ह डेमो घेऊ. थेरोटिकली जर लक्षात नसेल आलं तुमच्या, तर प्रॅक्टिकली येऊन जाईल. ओके, फक्त कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. ही सिंटॅक्स वगैरे तुम्हाला नेटवर भेटूनच जाणार आहे, पण व्यवस्थित प्रॅक्टिस केली तर सिंटॅक्स पण तुमच्या लक्षात नक्कीच राहील. आपण आधी HTML चं स्ट्रक्चर स्टार्ट करू. अजून काय लागेल, बॉडी घेऊ. ओके, सिंपल स्ट्रक्चर आहे आपलं. HTML स्टार्ट केलं, एंड केलं, आणि बॉडी सेक्शन. आता कुकीज तुमची जी स्टोअर करायची तर ती कुठं करणार तुम्ही, आता मी तुम्हाला स्टॅटिक कुकी स्टोअर करून दाखवतो. पण आता इथं स्टॅटिक कुकी जस्ट तुम्ही स्टॅटिक व्हॅल्यू पुट केली मग होऊन जाणार आहे. पण जी तुम्ही लाईव्हच्या डायनॅमिक कुकीज आहे ते कसं सेव्ह होणार, हा पण क्वेश्चन येतो आपल्याकडं, की सर ऑटोमॅटिकली तो डेटा त्या कुकीजमध्ये स्टोअर कसा होतो. मग त्यांनी त्या टाईपचे फंक्शन राईट केलेलं असतात. जर युजरनी एखाद्या फॉर्मवरून डेटा सर्च केला, ओके, सपोज ते काय करता, ॲमेझॉनची साईट आपली ओपनच आहे ना. आता इथं कुठं गेलं, ॲड टू कार्डचं ऑप्शन असणार आहे इथं. आता मी काय घेतलं, इथं ॲड टू कार्डवरती क्लिक केलं म्हणजे डेटा कुठेतरी सबमिट होतोय आपला. ओके, त्यांनी एखादी मेथड घेतलेली असणार आहे इथं, गेट पोस्ट समथिंग. ओके, मे बी इन्क्रिप्शन फॉर्मॅटमध्ये डेटा जातोय, तर याचा अर्थ काय, त्यांनी पोस्ट मेथड घेतली. ओके, ID ला इन्क्रिप्ट करून तो पाठवलाय तिकडं. ते पण मी तुम्हाला दाखवेल कसं करायचं, इन्क्रिप्ट आणि डिक्रिप्ट. तर डेटा तिकडे पोस्ट होतोय ना, मग तो पोस्टचा डेटा मी तुम्हाला कसं एखाद्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर करून दाखवला. आपण लास्टच लेक्चरला बघितलं का, तो जर तुमचा $पोस्टचा जो डेटा आहे तुम्ही दुसऱ्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर करू शकता. मग तुम्हाला जसा पाहिजे तसं तुम्ही त्याला इम्प्लिमेंट करू शकता. सेम तसंच तो डेटा त्या एका व्हेरिएबलमध्ये स्टोअर करून घेणार आहे, किंवा डायरेक्टली तो डेटा तुम्ही कुकीजमध्ये पण स्टोअर करू शकता. ओके, आणि अशा खूप साऱ्या मेथड आहे की तुम्ही सिस्टीमची डेटा गेट करू शकता. त्याच्या थ्रू ते काय करतात, तो डेटा गेट करून कुकीजमध्ये स्टोअर करून घेता. ओके, मग कुकीज सेट करताना तुमच्या HTML च्या वरती तुम्हाला इथं सेट करावं लागतं त्या कुकीज. मग आपण एक सिंपल डेमो घेऊ कुकीजचा, त्याच्यात व्हॅल्यू स्टोअर करून बघू. ओके, जो पण सिंटॅक्स असणार त्याच्यावरती तुम्हाला ते
कुकी स्टार्ट करायच्या. आता PHP मग कुकीज तुम्हाला PHPच्या कोडच्या इनसाइड घ्यावं लागणार आहे. ओके, तुम्ही PHP मध्ये जरी कुकी स्टोअर केल्या तुम्ही त्या जावास्क्रिप्टने सुद्धा ऍक्सेस करू शकता, कारण तो डेटा तुमच्या ब्राउझरला टेम्पररी सेव्ह असतो. आता मी काय करतो, एक कुकी क्रिएट करून घेतो. सिंपल डॉलर कुकी नेम घेऊ आपण. कुकी नेम मे बी काही पण देऊ शकता, युजर ॲडमिन एक्सेट्रा. आपण इथं युजर दिलं सपोज. ओके, हे युजर डिफाईन असणार आहे, तुम्हाला जे द्यायचं नेम तुम्ही ते नेम देऊ शकता. आणि जो हे नेम झाला, आता सेकंड पॅरामीटर होता आपलं व्हॅल्यू. मग आपण काय करू, डॉलर कुकी व्हॅल्यू म्हणून त्यात डेटा स्टोअर करून घेऊ. कुकी व्हॅल्यू ठीक आहे, कुकी व्हॅल्यूज घेऊ आपण. ओके, आता कुकीची व्हॅल्यू युजर आहे ना, मग युजर तुम्ही काही पण देऊ शकता. आता युजर दिला तर ते युजरची व्हॅल्यू काय, कोणता युजर तुमच्या वेबसाईटला येतोय. सपोज मी इथे घेतलं कोड रिच. ओके, आता हे काय घेतलं मी, दोन व्हेरिएबल सिंपल डिक्लेअर केले. सिंपल भाषेत लक्षात घ्यायचं तर काय, व्हेरिएबल डिक्लेरेशनच्या कन्सेप्टनुसार काय घेतलं मी, त्याच्यात व्हॅल्यू स्टोअर करून घेतला दोन व्हेरिएबल डिक्लेअर करून. एक डॉलर कुकी नेम, डॉलर व्हॅल्यू, डॉलर कुकी व्हॅल्यू. इथपर्यंत आलं लक्षात. हो सर. ओके, हो आता सर. मी तुम्हाला फंक्शन दाखवलं कोणतं, सेट कुकीचं. त्याच्यामध्ये ते व्हॅल्यू जस्ट ए व्हेरिएबल तिथं पास करून द्यायची. आता ते कसे, आपल्याकडे प्रीडिफाईन फंक्शन आहे कोणतं, सेट कुकीज. ओके, फर्स्ट पॅरामीटर काय होता आपला, नेम. मग नेम कोणता इथं, कुकी नेम. जॅज इट इज त्याला काय करू आपण इथं पास करून घेऊ. आता येतोय आवाज मॅडम? हॅलो, बाकीच्यांना येतोय माझा आवाज? येतोय हो सर. येतोय सर. थोडा कट होतोय सर. एक मिनिट. ओके, आता येतो. हॅलो. हो सर. ओके, अश्विनी मॅम मे बी तुम्हाला नेटवर्क इश्यू असणार आहे. आता परत रिवाइज करतो. काय घेतलं, दोन व्हेरिएबलमध्ये स्टॅटिक डेटा स्टोअर केला आहे आपण. त्यानंतर प्रीडिफाईन फंक्शन आहे आपल्याकडे सेट कुकी नावाचं. ओके, त्यात आपण फर्स्ट पॅरामीटर काय पास करायचं होता, नेम. सेकंड व्हॅल्यू. ओके, मग आपण फर्स्ट पॅरामीटर काय पास केला, नेम, जे की आपण इथं प्रीडिफाईन केलंय, म्हणजे डिफाईन करून ठेवलं, डेटा स्टोअर केला. इथं तुम्ही स्टोअर करताना मी इथं स्टॅटिक घेतलं. तुम्ही इथं जो डॉलर पोस्ट कडून डेटा येणार आहे किंवा एखाद्या व्हेरिएबलमध्ये डेटा स्टोअर करताय तुम्ही लाईव्हचा, तो डेटा इथं जरी पास केला मग तो याच्यात स्टोअर होणार तुमच्या कुकी नेममध्ये, आणि तुम्ही या कुकीजमध्ये तो सेट करताय. आला आपलं लक्षात. आता का मी काय, सेकंड पॅरामीटर कुकीची व्हॅल्यू घ्यायची, मग ती त्या कुकी व्हॅल्यू नावाच्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर आहे, मग ती इथं अशी पास करून घेतली. इथपर्यंत आलं लक्षात. हो सर. हो सर. आणि थर्ड पॅरामीटर होतं जी कुकीची एक्सपायरी कधी झाली पाहिजे. मग त्याचा जो टाईम आहे तुम्हाला एक तर मिनिटमध्ये किंवा सेकंदमध्ये द्यावा लागतो. ओके, आता 60 सेकंद म्हणजे 1 मिनिट्स. ओके, तसं कॅल्क्युलेशन करून तुमचं त्या टाईपने तुम्ही 30 दिवसाचं काढू शकता, 1 वर्षाचे काढू शकता. कॅल्क्युलेटर असेल तर किती पण तुम्ही काढणार आहे, किंवा मॅथमॅटिकमध्ये तुम्हाला सिम्पली करता येत असेल ॲडिशन मल्टिप्लिकेशन, तुम्ही 5 मिनिटात काढू शकता तसं. पण मग कॅल्क्युलेटरचाच यूज करायचा, फास्ट टाईम पण सेव्ह होणार. त्या पद्धतीने म्हणलं तू जेवढ्या दिवसाचे सेकंड्स काढायचे, मिनिट्स काढायचे, तेवढ्या दिवसाचे तुम्ही काढू शकता. ओके, आता मग आपण डेट आणि टाइम फंक्शन बघितलं. मग काय करायचं, इथं टाइम फंक्शनमध्ये डेटा पास करायचा. कोणता, याचा. तुम्हाला किती दिवसांसाठी पाहिजे, मग एका दिवसाचे सेकंड्स काढायचे, किंवा जर 2 तासासाठी लागचे, 2 तासाचे किती सेकंड्स लागणार आहे ते तुम्ही काढून घ्यायचे. ओके, सपोज आपण करू
जर आपल्याला एका तासासाठीचे सेकंड्स काढायचे असतील तर आपण कसं करू शकतो, एका मिनिटाचे 60 सेकंड्स. ओके, मग 60 मिनिटाचे 60 सेकंड्स. मग सिंपल त्याला काय करायचं, 60 मल्टिप्लाय जर 60 केलं आपण, तर हे झालं तुमच्या एका मिनिटाचे 3600 सेकंड्स, सॉरी 1 आवरचे. ओके, तुम्ही आता 1 आवरचे काढले तर तुम्ही त्याचं 12 आवरचे काढू शकता. ओके, 12 आवरचे कसे काढणार आहे मला सांगा बरं. मग एक तासाचे जर हे, मग परत 12 मल्टिप्लाय बाय 3600 तुमचे आले एका दिवसाचे. एका दिवसाचे काढले तर 30 दिवसाचे काढायचे. मग जो तुमचा एका दिवसाचा आन्सर येणार आहे ते मल्टिप्लाय बाय 30, मग तुमचे 30 दिवसाचे निघणार आहे. आलं लक्षात कॅल्क्युलेशन करणं. सर बोला बोला. मल्टिप्लाइड बाय 24 आवर्स ना, 1 डे साठी. येस येस, 24 आवर्स बरोबर. मी 12 आवर्स घेतलं, तसं 24 आवर्स घ्यायचं 1 डे साठी. ओके, कारण आपला 1 डे 24 आवर्सचा असतो. ते बाय मिस्टेकली झालं 12 आवर्स माझ्याकडून. मी करून दाखवतो वाटलंच तुम्हाला, थांबा. आता आपल्याला एका तासाचे आले लक्षात किती, 3600. बरोबर. मग आपल्याला जर 24 तासाचे काढायचे, अच्छा ते वरती मल्टिप्लाय झालं, कॅल्क्युलेटर थोडं वेगळं आहे. अच्छा इथंच होतं कधी, मल्टिप्लाय बाय 24. ओके, हे तुमचे एका दिवसाचे आले. ओके, आता तेच ओके 86,400 कशी काहीतरी होते ना. आता हे झाले तुमचे एका दिवसाचे, यालाच मल्टिप्लाय बाय 30 केलं तर एका महिन्याचे तुमचे निघणार आहे. ओके, सिंपल कॅल्क्युलेशन आहे. आलं लक्षात. तुम्हाला जर एक सेकंद म्हणजे किती होतो, म्हणजे 1 मिनिटाचे 60 सेकंड्स, त्याच्यावरनं तुम्ही एका वर्षाचे पण काढू शकता, 2 वर्षाचे पण काढू शकता. ओके, डिपेंड्स अपॉन यू. पण एवढे मोठे कुकी कोणी सेट करतच नाही, कारण तेवढ्या दिवसात तुमच्या ब्राउझरला पण अपडेट येऊन जातं. प्लस तुम्ही कुकीज क्लिअर पण करू शकता कंट्रोल शिफ्ट आरनी, कंट्रोल F5नी. ओके, कॅचे डेटा, जसं कॅचे मेमरी आपण क्लिअर करतो त्यावेळी तो डेटा पण क्लिअर करता येतो. आता याच्या मागं पण त्यांचं एक लॉजिक आहे. आलं लक्षात कसं, सपोज तुम्हाला शूज घ्यायचा आहे एखादा. ओके, आवाज येतोय माझा? हो सर. ओके, तुम्ही ॲमेझॉनवरती गेले, एक शूजसाठी ट्राय हो करता, सर. एक शूज बघताय. ओके, तुम्ही चांगला एखादा पुमाचा शूज बघितला, त्यानंतर त्यांना पण माहिती आहे हे काय रोज येऊन वेबसाईटवरती शूजच बघणार नाही. ओके, 2-3 दिवसात फायनल करून छान शूज ऑर्डर करून घेऊन टाकतील. ऑर्डर डिलिव्हर होईपर्यंत तुमच्या लईतली 15 दिवस गेले. ओके, आता तर 2-3 दिवसातच ऑर्डर येते आपली, तरी 15 दिवस गेले. तर मग त्यांना माहिती आहे एका युजरसाठी आपल्याला 4 महिने कुकीज सेट करून काय उपयोग नाही. त्याचं 15 दिवसात तो परत आपल्याला त्याच प्रोडक्टसाठी व्हिजिट करणार आहे का? नाही. मग लिमिटेड टाईमसाठीच तो व्हिजिट का कुकी सेट करेल आपल्यासाठी, इच इंडिव्हिज्युअल युजरसाठी. आलं लक्षात. हे पण त्यांचं लॉजिक असतं. तुम्हाला ते ॲड काही कायम नाही दाखवत ते. जर तुम्ही एकदा शूज घेतला, मग इन्स्टावरती तुम्हाला त्या शूजचे ॲड पडत जाणार. ते काहीतरी स्पेसिफिक टाईमसाठीच दाखवता, 4 दिवस, 5 दिवस, 10 दिवस. त्यांना पण माहिती आहे की युजर 10 दिवसात त्याचा शूज ऑर्डर होऊन तो यूज पण करायला सुरुवात करून देईल. ओके, त्याच्या मागं हे लॉजिक असतं. आता आपण एवढं तर शिकलो का टाइम कसा काढायचा सेकंदमध्ये, इथं पास कसा करायचा. आता सिंपल काय करू आपण, इथं 1 डेचा किती होता, इथं 86,400 बरोबर. याला मल्टिप्लाय जर मी 30 केलं तर आपला 30 दिवसाचा येतो, बरोबर. तर 30 दिवसांसाठी तुम्ही या वेनी कुकीज सेट करू शकता. ओके, अजून तुम्हाला अजून जास्त दिवसासाठी करायचं असेल, परत तुम्ही याच्यात वाढवू शकता. ओके, जेवढ्या दिवसांसाठी पाहिजे तेवढ्या दिवस तुम्ही इथं टाकू शकता. आता 30 डेज केले मी, 365 डेज केलं, 1 इयरसाठी निघणार आहे. त्याचं मल्टिप्लाय केलं तेवढ्या दिवसासाठी निघणार आहे. तुम्ही जास्त मॅथ यूज करू शकता. मी ते सिंपल मॅथ दाखवलं, जस्ट मल्टिप्लिकेशन. याचे जे आन्सर येणार
तुम्ही याला परत एक्स्ट्रा ऑपरेशन करू शकता मॅथमॅटिकची. ओके, जेवढं छान तुम्हाला माहित असेल तेवढ्या वेळी चांगले फंक्शन यूज करू शकता. पण इथं सिंपल काय लक्षात घ्या, कन्सेप्ट कोणती, का तुम्ही आता 30 दिवसांसाठी कुकीज सेट करताय. ओके, ही झाला तुमचा टाइम एक्सपायरी, तुम्ही ह्या वेळी सेट करू शकता. थर्ड पॅरामीटर थोडं क्रिटिकली पण लक्षात आलं तुमच्या. हॅलो. हो सर. ओके, आता 4 पॅरामीटर काय होतं, आपल्याला पाथ द्यायचा होता. ओके, आता पाथ हो सर. देताना पण मला काय करायचंय, सगळ्या पेजसाठी पाहिजे. तर मी इथे काय पास करेल, सिंपल स्लॅश. ओके, आणि जर मला स्पेसिफिक पेजसाठी लागेल तर स्लॅश नंतर मी त्या पेजचं नाव इथं पास करून देईल. मला प्रोजेक्ट पेजसाठी पाहिजे मी इथं प्रोजेक्ट नाव पास करून देईल. ओके, पण मला ऑल पेजेससाठी पाहिजे तर मी काय करेल, इथं स्लॅशच पास करून देईल. ओके, त्यानंतर हा जर फंडा मे बी भरपूर टाइम वर्किंग होत नाही या स्लॅशचा, तर काय करायचं, PHP मध्ये ना जे पण तुमचं पेज आहे, आता आपलं कुकी डॉट PHP नावाचं पेज, इथं काय करायचं, पेज नेम डॉलर पेज नेमने असं डिक्लेअर करून घ्यायचं आणि त्यामध्ये ते पेजचं नाव स्टोअर करून घेतलं. ओके, त्याच्यानंतर इफ एल्स मध्ये तुम्ही करू शकता, इफ पेज नेम इज इक्वल टू तुम्ही सेट केलेला असेल तरच कुकी सेट कर, एल्सवेअर नको करू. आलं लक्षात? ओके, येस सर. सिंपल लॉजिक आहे, या वेनी पण तुम्ही करू शकता हीच गोष्ट. आता इथपर्यंत आपण 5चं सेट केलं. आता पुढे ते ट्रू फॉल्स वगैरे तुम्हाला जर HTTP साठी करायचं असेल किंवा लोकल लाईव्ह सर्व्हरसाठी करायचं असेल तर पुढचे पॅरामीटर पास करा, नाहीतर नाही केले तरी नो इश्यू. ओके, तर आपण आता कुकीज सेट केलंय, एकदा ब्राउझरला बघू. अजून तर प्रिंट केलं नाही म्हणून आउटपुट आपलं काही दिसणार नाही. ओके, म्हणजे एरर पण नाही. ओके, म्हणजे प्रॉपर आपल्या कुकी सेट झाल्या. आता आपल्याला त्या प्रिंट करायच्या आहे. प्रिंट करताना सपोज HTML च्या बॉडी याच्यात प्रिंट करायचे आहे, इथं आपण त्याला प्रिंट करू शकतो. मग प्रिंट करायचे आहे तो PHP चा आहे, मग PHP च्या सिंटॅक्स मध्येच घ्यावं लागतील आपल्याला ते प्रिंट करायला पण. इको मी प्रिंट करायला काय सांगितलं, सुपर ग्लोबल व्हेरिएबल आहे आपल्याकडे डॉलर कुकी. ओके, तुम्ही कोणत्या पण पेजवर यूज करू शकता ते प्रिंट करायला. मी या पेजवर सेट केल्या, तुम्ही दुसऱ्या पेजवर पण जाऊन ते ॲक्सेस करू शकता. ओके, जसं सुपर ग्लोबल व्हेरिएबलचं मिनिंग तेच आहे, का तुम्ही एकदा डिक्लेअर केलं कोणत्या पण पेजवरती पण सगळीकडे तुम्ही तो ॲक्सेस करू शकता. ओके, इथे स्क्वेअर ब्रॅकेट्समध्ये तुम्हाला त्याची व्हॅल्यू पास करायची. व्हॅल्यू म्हणजे तुम्हाला जो प्रिंट करायचं आहे. आता याच्यात काय कुकी नेम, मी काय करतो, सिंपल कुकी नेम घेतलं, इथं इको करून देऊ. अनडिफाईन इंडेक्स का बरं, कुकी सेट नाही झाले का आपल्या? $साइन राहिलं सर. अच्छा, इथं ओके, तर जे आपण इथं सेट केलंय, ओके, कुकी नेम युजर आणि त्याची व्हॅल्यू काय कोड रिच, त्याने काय घेतली आपली व्हॅल्यू इथं सिम्पली प्रिंट केली. आता कुकीजचा एवढंच यूज नाही का तुम्ही जस्ट काय डेटा त्याच्यात टाकला आणि तो प्रिंट केला. याच्यावरती पूर्ण सिस्टीमच्या सिस्टीम मार्केटिंग सगळं काही डिपेंड असतं, जे की मी तुम्हाला ॲमेझॉनचं सांगितलं कसं यूज करता ते. ओके, इथं डेटा स्टोअर केला, त्या डेटाच्या रिलेटेड मग बाकी बॅकएंडचे ऑपरेशन परफॉर्म करतील ते. त्या रिलेटेड जो डेटा आहे, मग तो जो कुकीमध्ये युजर आहे, ओके, त्याला तो डेटा शो करत चला. असं पण ते लॉजिकल ऑपरेशन असतं. ते सगळं आपल्या कोडवरती डिपेंड असतं. जावा स्क्रिप्ट करू शकता तुम्ही, जे क्वेरीचा यूज करून करू शकता त्या गोष्टी सगळ्या. ओके, सिंपल तर लक्षात आलं. कुकीज कन्सेप्ट काय, तुम्ही त्याच्यात डेटा सेट कसा करू शकता आणि प्रिंट कसा करू शकता. ओके, आलं लक्षात? हो येस सर. ओके, Yes, आणि sir. टाइम काय करतो तुमचा, करंट टाइम डिस्प्ले करतो. याला जर तुम्हाला अनसेट करायचं असेल, इथं सिंपल काय करायचं, मायनस, म्हणजे करंट टाइमपेक्षा 30 दिवस मागे आहे का ती सेट आहे का, नाही, मग ती एक्सपायर होऊन जाईल. पण त्याच्या आधी तुम्हाला काय करावं लागेल, इथं सिंपल एक कोड राईट करावं लागेल.
मी याला कंट्रोल एक्स करतो. आपण लास्ट लेक्चरला इज सेट फंक्शन विषयी पण बघितलं. ओके, आपण इथं इज सेट फंक्शन यूज करू. काय करू, इफ कुकीज जर सेट झालेल्या असतील तर, ओके, नाहीतर आपण करू इफ नॉट इज सेट डॉलर कुकी नेम एक मिनटं एक्सप्लेन करतो मी तुम्हाला. सिंटॅक्स बघू दे आपलं बरोबर येते का. इफ इज सेट डॉलर कुकी नेम, ओके, तो जर इज सेट असेल म्हणजे जी कुकीज आपली सेट असेल, ओके, नॉट सेट असेल तर आपल्याला एरर द्या. जस्ट अ मिनिट, एक कॉल आहे. हॅलो हॅलो, कोण बोलतोय? हॅलो मॅडम, मी लेक्चरमध्ये तुम्हाला कॉल करतो 5 ते 10 मिनिटात. 5-10 मिनिटात मी कॉल करतो तुम्हाला. ओके, म्हणजे तुमच्या जर कुकी सेट नसतील तर मग तुम्ही इथे काहीतरी प्रिंट करू शकता. पण आपण इथं काय करणार आहे, एक तुम्ही इथं मेसेज देऊ शकता सिम्पली काही पण. कुकी इज नॉट सेट, ओके, आणि एल्स मध्ये तुम्ही ते प्रिंट करू शकता. इथं प्लस राहून दे थोडं वेळ, डेटा लॉजिक आपलं प्रिंट करण्यासाठी. जर तुमची कुकी सेट असेल तर, कुकी सेट आहे म्हणून प्रिंट केलं. सपोज मी याला कमेंट देतो आता. म्हणजे आपले आता कुकी सेट नाही तर त्याने आपल्याला मेसेज प्रिंट केला पाहिजे, कुकी इज नॉट सेट. ओके, मेसेज जर प्रिंट केला म्हणजे आपला कोड प्रॉपर वर्किंग आहे. मी काय घेतलं इथं सिम्पल लॉजिक इम्प्लिमेंट केलं माझं स्वतःचं. काय की जर कुकी आपली सेट नसल तर त्याने मला एरर द्या. उलट पण करू शकले असते, तर नॉट जर यूज केला असता, नसता यूज केला तर जस्ट स्टेटमेंट वरचं स्टेटमेंट खाली घ्यावं लागलं असतं आणि खालचं स्टेटमेंट वरती. म्हणजे काय, जर कुकी सेट असेल तर माझी कुकी प्रिंट केला जर करा, आणि नसेल तर मला एरर द्या. ओके, यावेळी तुम्ही टेस्ट पण करू शकता. म्हणजे तुम्हाला जर जशी फ्युचर यूजसाठी फंक्शनमध्ये यूज करायची असेल तर त्यावेळी इथं करू शकता. ओके, आणि इथं मी मायनसचं सिम्बॉल देतो. म्हणजे काय, करंट टाईमपेक्षा 30 दिवस मागे. ओके, आणि 30 दिवस आपली एक्सपायर होऊन जाते. जस्ट चेक करू आपण. पण त्याने काय केलं, प्रिंट करून दिलं. याला लक्षात तुमच्या हा कोड, एव्हरीवन हा कोड लक्ष. येस सर. Yes, sir. हो सर. परत रिपीट करतो वाटलंच तर, कारण इथनं पुढं ही खूप इम्पॉर्टंट आहे. इज सेट, तुम्हाला इज सेट खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, काय जी कुकी तुम्ही इथं सेट असेल हो नसेल, सर. आलं ना लक्षात सगळ्यांच्या. मग आपण एक स्टेप आता पुढे जाऊ. का आपल्याला ती कुकी अनसेट करायची असेल किंवा डिलीट करायची असेल तर आपण कोणत्या वेळी करणार आहे. तो डेमो या पेजवरतीच नाही होणार आहे मे बी. त्याला सेपरेट पेजवरती घेऊन परत तिकडं ॲक्सेस करावं लागेल त्याला. पण आपण ट्राय करून बघू सिंगल पेजवरतीच. ओके, आता कुकी नेम काय, इथं तुम्हाला त्याची व्हॅल्यू पास करायची. म्हणजे
जो कुकी नेम आहे त्यामध्ये जो डेटा स्टोअर केला आहे तो कोणता युजर नावाची कुकी आहे आपली. ओके, तर इथं तुम्हाला ती इथं पास करावं लागणार. स्ट्रिंग आहे ऑब्विसली तुम्हाला सिंगल कोटमध्ये ती पास करावं लागेल की युजर नावाची जी तुमची कुकी ती, आणि कुकीची व्हॅल्यू तुम्हाला एम्प्टी करून टाका. आपण हे वेगळं लॉजिक ट्राय करतोय. इथं हे प्लसच राहू द्या. परफेक्ट. आता याचं मिनिंग काय होतं माहिती आहे का? तुम्ही जी कुकी सेट केलेली होती कोणती युजर नावाची, ती 1 महिन्या आधीच तुमची एक्सपायर होऊन गेलेली. ओके, म्हणजे काय करेल तुमची कुकीची व्हॅल्यू इथं एम्प्टी करून टाकल. चेक करू हे लॉजिक इम्प्लिमेंट होतंय का, कारण तिने काही स्पेसिफिक फंक्शन दिलेलं नाही तुमच्या कुकी डिस्ट्रॉय करण्यासाठी. जस्ट तुम्ही एक्सपायर करू शकता तिला. ओके, तिने मेसेज काय दिले तुम्हाला, कुकी इज नॉट सेट, म्हणजे काय ती मागच्या 30 डेजलाच ती एक्सपायर होऊन गेलेली. तर हा एक वे आहे तुमच्याकडे की तुम्ही ह्या वेनी कुकी अनसेट करू शकता, डिलीट करू शकता. ओके, आलं लक्षात कुकी? येस सर. ओके, सिम्पल आहे. मला सेशन पण आजच्याच लेक्चरला घ्यायचं होतं, पण जस्ट थोडं काम आलं आहे अर्जंट, मी ते काम करून घेतो. आणि तुम्ही याच्यावरती व्यवस्थित प्रॅक्टिस करा. मी फाईल ग्रुपवरती टाकून देतो तुम्हाला. ओके, आणि आजपासून आपण असं करू, मी जे व्हिडिओ कॅप्चर करतो ते पब्लिकली तुम्हाला पण ॲक्सेस करता येत जाईल. मी ग्रुपवर लिंक टाकून देत चालेल. तुम्ही जर काही कन्सेप्ट नाही लक्षात आली तर परत त्या व्हिडिओचा रेफरन्स घेऊ शकता सगळे. ओके, पण मग असं नका करू की सर लेक्चरची लिंक देत आहे मग लेक्चरला यायचं नाही. ओके. ठीक आहे सर. ओके, ठीक आहे. मग आपण आजची मीटिंग थांबवून घेऊ आणि उद्या कंटिन्यू करू सेशनला.